हॅलो मित्रांनो, आजची गोष्ट अत्यंत रोमॅन्टिक आहे. यावर विश्वास ठेवा, ऐकून तुम्हाला नक्कीच मजा येईल. एक रात्री माझ्या भाडेकरू भाभीने मला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि सांगितले की त्यांच्या टीव्हीला थोडी देखभाल हवी आहे. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा त्यांच्या स्मितहास्याने सर्व काही उजळून टाकले. त्यानंतर त्यांनी आपल्या मऊ हातांनी माझे स्वागत केले. आम्ही दोघांनी मिळून काम उत्तम प्रकारे पूर्ण केले आणि प्रत्येक क्षणात एक वेगळे जादू होते. त्यांच्या हास्याने आणि गप्पांनी मला एका नव्या जगात नेले. त्या रात्रीचा प्रत्येक क्षण अद्भुत होता. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका रोमांचक गोष्टीत. आशा करते की तुम्हाला ही गोष्ट खूप आवडेल. माझं नाव रामू आहे आणि मी लखनौचा रहिवासी आहे. माझं वय सध्या 28 वर्ष आहे आणि मी डिग्री कॉलेजमध्ये शिक्षण घेत होतो. आमच्या घरी माझे आईवडील आणि माझी एक छोटी बहीण असे राहायचो. माझं घर 2 मजल्यांचं होतं. खालील मजल्यावर आम्ही राहायचो, तर वरचा मजला माझ्या वडिलांनी भाड्याने दिला होता. पण वडिलांची एक अट होती की जो कोणी आमचं घर भाड्याने घेईल तो विवाहित असावा. मला चांगलंच आठवतंय की खूप दिवसांपर्यंत वरचा मजला, जो आम्ही भाड्याने द्यायचो, तो रिकामा होता. पण एक दिवस असा आला जेव्हा एक विवाहित जोडपं तिथं भाड्याने राहायला आलं. परंतु घर भाड्याने घेण्यासाठी आलेल्या जोडप्याला माझे वडील एका खोलीत बसवून बोलू लागले आणि मला हाक मारून बोलावले. मग म्हणाले, आईला सांग 3 कप चहा बनव. मी म्हटलं, ठीक आहे बाबा. जेव्हा मी चहा घेऊन गेलो तेव्हा पाहिलं की ती महिला लाल रंगाची साडी घालून बसली होती. तिचं वय अंदाजे 35 ते 40च्या दरम्यान असावं. तिचा पोशाख खूपच आकर्षक होता. चहा घेताना तिनं मला मोठ्या लक्षपूर्वक पाहिलं होतं. त्याच क्षणी मी मनाशी ठरवलं की मी तिला आंटी नाही तर भाभी म्हणेन. माझ्या वडिलांनी विचारलं, तुमचं मूल नाही का? तेव्हा त्या दोघांनीच उत्तर दिलं, नाही. खैर, ते दोघं आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर शिफ्ट झाले. 2 दिवसांनी मी पाहिलं की त्या महिलेनं दूधवाल्या भावाकडे दूध बांधून ठेवलं होतं आणि ती रोज सकाळी 7 वाजता खाली दूध घेण्यासाठी यायची. तेव्हा मी बऱ्याचदा वरांड्यात बसून तिला पाहण्यासाठी कुठलं ना कुठलं कारण शोधायचो. तीही दूध घेऊन जाताना मला पाहायची आणि हलकसं हसत आपल्या केसांना स्पर्श करायची. त्या क्षणी तिची साडी लहरत वर जाताना दिसायची आणि त्या दृश्यात मला एक वेगळं आकर्षण वाटायचं. ती आमच्या घराच्या वरच्या मजल्यावर राहायला आल्यापासून माझं लक्ष वारंवार तिच्याकडे जायचं. ती खूपच सुंदर होती आणि तिची प्रत्येक हालचाल मला खूप भावायची. आता तर परिस्थिती अशी झाली होती की मी काही ना काही कारण काढून भाभीच्या घरी ये जा करत असे. हळूहळू आमची ओळख चांगली झाली आणि आम्ही उघडपणे एकमेकांशी बोलायला लागलो. एका दिवशी माझे आईवडील आणि माझी छोटी बहीण एका खास नातेवाईकाच्या लग्नाला गेले होते. त्या दिवशी मी घरी पूर्णपणे एकटाच होतो. रात्री साधारण 12 वाजले असतील तेव्हा कोणीतरी माझ्या घराचा दरवाजा ठोठावलं. मी दरवाजा उघडला तर समोर भाभी उभी होती. तिला पाहून माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. भाभी हसत म्हणाली, काय झालं रामू? फक्त उभा राहून मला पाहत राहणार का? की मला घरात येण्यासाठी बोलावशील? तिचं बोलणं ऐकताच मी थोडा गोंधळलो आणि पटकन म्हणालो, हो हो, का नाही, भाभी. आत या ना. त्यावेळी घरात दुसरं कोणीही नव्हतं, त्यामुळे मी भाभीला थेट माझ्या खोलीत नेलं. तिथं पोहोचल्यावर आम्ही दोघं बसलो. मग मी भाभीला विचारलं, भाभी, तुम्ही कॉफी पिणार का? त्यांनी कॉफी पिण्यास नकार दिला आणि मला जवळ बसण्याचा इशारा केला. मीही त्यांच्या शेजारी बसलो आणि विचारलं, भाभी, तुम्ही इतक्या रात्री इथे का आलात? मला माझ्या खोलीत बोलावलं असतं. भाभीनं उत्तर दिलं, रामू, मला समजत नाही. पण माझ्या खोलीतला टीव्ही अचानक खराब झाला आहे. तो चालूच होत नाही. तुम्ही ते ठीक करू शकता का? त्यावर मी पटकन म्हणालो, अरे भाभी, का नाही? तुम्ही मला रात्री 2 वाजताही बोलावलं तरी मी लगेच येईन. हे ऐकून भाभी हसली आणि म्हणाली, ओहो रामू, तुम्ही सुद्धा ना. मी म्हणालो, ठीक आहे भाभी, चला, तुमचा टीव्ही दुरुस्त करतो. तेव्हा त्यांनी उत्तर दिलं, अरे, राहू दे. नंतर पाहू. तोपर्यंत मी इथेच बसते आणि तुमच्यासोबत टीव्ही बघते. मी हसत विचारलं, तर मग सांगा, भाभी, तुम्हाला कशा प्रकारच्या फिल्म्स बघायला आवडतात? भाभी म्हणाली, मला समजत नाही. तुम्हीच एखादी चांगली पिक्चर लावा. मी म्हणालो, ठीक आहे, भाभी. आणि मग मी एक रोमॅन्टिक फिल्म लावली. आम्ही दोघं आरामात फिल्म पाहण्यात गुंग होतो. एका सीनमध्ये भाभीनं माझ्याकडे पाहिलं, ज्यामुळे मला लाजेनं थोडं अवघडल्यासारखं वाटलं.
हे पाहून भाभी हसली. त्यांच्या हसण्याने आणि हालचालींनी मला थोडी अस्वस्थता वाटू लागली. माझ्या मनात विचार आला, जर घरच्यांनी अचानक या वेळेस येऊन मला भाभीबरोबर अशा प्रकारे पाहिलं, तर ते काय विचार करतील? हे विचार येताच मी ठरवलं की भाभीला त्यांच्या घरी सोडणंच योग्य राहील. मी म्हणालो, चला भाभी, तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. पहिले मी तुमचा टीव्ही दुरुस्त करतो, मी म्हणालो. भाभी म्हणाली, अरे रामू, तो नंतर दुरुस्त कर. काही घाई नाही आहे. त्यांच्या या शब्दांवर मी हलकं हसत म्हणालो, भाभी, जर तुमचे पती आले किंवा माझे घरचे आले, तर मला दुसरं काम करावं लागेल. मग कदाचित तुमचं काम थांबेल. भाभीनं हसत उत्तर दिलं, हो रामू, तू बरोबर आठवलंस. आधी माझ्या खोलीत चल, माझा टीव्ही दुरुस्त कर. त्यांच्या आवाजात एक असा आपलेपणा होता, जो खूप विश्वासू वाटत होता. त्यांच्या डोळ्यांत एक चमक होती, जी त्यांच्या आत्मविश्वासाचं प्रतीक होती. मी माझ्या खोलीचा टीव्ही बंद केला आणि त्यांच्यासोबत जाण्यास तयार झालो. भाभी हळूहळू जिन्यावर पाय ठेवत वर जात होत्या आणि मी त्यांच्या मागे चालत होतो. त्यांच्या चालण्यात एक वेगळं आकर्षण होतं, जे मला सतत त्यांच्याकडे खेचत होतं. थंडगार वारा त्यांच्या केसांशी खेळत होता आणि त्यांच्या साडीचा पल्लू हलक्या लहरांमध्ये त्यांच्या प्रत्येक पावलाला आणखी मोहक बनवत होता. असं वाटत होतं, जणू वेळ थांबला आहे आणि मी त्यांच्यासोबत एका वेगळ्या जगात आलो आहे. जेव्हा आम्ही त्यांच्या खोलीत पोहोचलो, तेव्हा दरवाज्यावर थांबत त्यांनी हलक्या आवाजात म्हणाल्या, आत ये, चल. त्यांच्या आवाजातील गोडवा मनाला स्पर्शून गेला. घराच्या आत पाऊल ठेवताना असं वाटलं, जणू काही वेगळंच घडत आहे. जसेच मी खोलीत पाऊल ठेवले, तसं वाटलं की त्यांच्या उपस्थितीमुळे प्रत्येक कोपरा सुगंधित झाला आहे. खोलीत हलकी हलकी सुगंध दरवळत होती आणि तिथे एक विचित्र शांतता जाणवत होती. त्यांनी हसत इशारा केला की मी बसावं आणि त्यांच्या त्या साध्या कृतीनेही मनाला स्पर्श केला. सोफ्यावर बसताच मी विचारलं, भाभी, तुमचे पतिदेव कुठे गेले आहेत? भाभी हसून म्हणाल्या, आज त्यांच्या बॉसच्या घरी एक फंक्शन आहे, म्हणून ते तिकडे गेले आहेत. मी विचारलं, भाभी, मग तुम्ही त्या फंक्शनला का गेल्या नाहीत? त्यावर त्यांनी उत्तर दिलं, मी गेली होते, पण तिथं मन रमत नव्हतं, म्हणून लवकर परत आले. मी विचारलं, भाभी, तुमचं मन का नाही रमलं? भाभीनं माझ्या डोळ्यांत पाहत म्हटलं, रामू, तिथं तू नव्हतास, म्हणूनच माझं मन नाही रमलं. हे ऐकून मला थोडं विचित्र वाटलं. पण आता त्या क्षणी त्यांना कोण समजावणार होतं, जे आतून अस्वस्थ झाले होते. आज मी असे कपडे घातले होते, ज्यामुळे माझा आकार स्पष्ट दिसत होता. भाभी मला पुन्हा पुन्हा नजरेनं संकेत देत होत्या, पण मी मुद्दामहून अनभिज्ञ असल्याचं नाटक करत होतो. शेवटी भाभीनं माझा हात पकडून मला त्यांच्या खोलीकडे ओढून नेलं. खोलीत पोहोचताच त्यांनी हसून म्हटलं, तू टीव्ही व्यवस्थित ठीक करून टाक, तोपर्यंत मी तुझ्यासाठी एक कप कॉफी करून आणते. मी पाहिलं की टीव्हीच्या प्लगमध्ये थोडी गडबड होती, जी मी सावधगिरीने ठीक केली. दरम्यान भाभी स्वयंपाकघरात जाऊन माझ्यासाठी कॉफी बनवत होत्या. त्यांच्या उपस्थितीचा अनुभव खोलीभर दरवळत होता. काही वेळाने त्या कॉफी घेऊन आल्या आणि झुकून मला कॉफी देताना त्यांचा आकार स्पष्ट दिसत होता. त्या क्षणी त्यांची स्मितहास्य अधिकच मनमोहक वाटत होती. त्या माझ्या शेजारी बसल्या आणि कॉफीच्या कपामध्ये सुरू झालेल्या आमच्या संभाषणात एक वेगळीच उष्णता जाणवत होती. खोलीचं वातावरण हळूहळू आणखी खास होत चाललं होतं. कॉफीचा शेवटचा घोट घेतल्यानंतर मी भाभीला म्हणालो, तुमचा टीव्ही आता पूर्णपणे व्यवस्थित झालाय. मला आता निघायला हवं. जसेच मी उठायला लागलो, भाभीने हळूवार माझा हात धरला. त्यांच्या बोटांचा हलकासा स्पर्श मला थांबण्यास भाग पाडत होता. त्यांच्या डोळ्यांत एक विचित्र चमक होती आणि ओठांवर शरारती स्मितासोबत सौम्य हसू होतं. त्यांनी शांत पण खोल आवाजात म्हटलं, टीव्ही तर तू एकदम व्यवस्थित करून दिला. पण अजून एक गोष्ट आहे जी कदाचित फक्त तूच ठीक करू शकतोस. त्यांचे शब्द ऐकून मी थोडा असमंजसात पडलो. मनात विचार आला की भाभीचा नवरा सुद्धा आहे, तोही तर ती गोष्ट ठीक करू शकतो. पण त्यांच्या चेहऱ्यावरच्या भावांनी मला गोंधळून टाकलं, जणू काही त्या काही वेगळंच सांगत होत्या. गंभीरतेने मला पुन्हा बसायला भाग पाडलं. मी हळू आवाजात म्हणालो, भाभी, काय झालं? तुम्ही मोकळेपणाने सांगा. त्यांनी माझ्याकडे एक नजर टाकली आणि त्यांच्या बोटांना हळूवारपणे माझ्या हातावर फिरवत म्हणाल्या, रामू, हे घर ठीकठाक वाटतं, पण अनेकदा एकटेपणा खूप त्रास देतो. माझे पती माझ्या काही गरजा पूर्ण करण्यात नेहमीच असमर्थ राहतात.
कदाचित तू माझं म्हणणं समजू शकतोस. त्यांच्या आवाजातील खोलीनं माझ्या मनाला गाठलं आणि एका क्षणासाठी खोलीचं वातावरण अचानक बदलून गेलं. मी हलक्या-फुलक्या स्वरात म्हणालो, "भाभी, आधी दरवाजे आणि खिडक्या व्यवस्थित बंद करा. जेणेकरून आपण शांतपणे बोलू शकू." माझं बोलणं ऐकून त्या हलकं हसल्या आणि जाऊन सगळे दरवाजे आणि खिडक्या बंद करून आल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कोमल हातांनी माझं स्वागत केलं. त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळाच जादू होता. त्यांच्या स्पर्शानं माझ्या आत दडलेली सगळी ऊर्जा जागी झाली. आमच्या दोघांमध्ये एक असा समर्पण होता, जणू वेळ थांबून गेला आहे. त्यांच्यासोबत प्रत्येक क्षणात एक नवीन अनुभव होत होता. काही तासांनंतर, जेव्हा थकवा आपल्या मर्यादा ओलांडून गेला, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक समाधानकारक स्मित दिसलं. त्या हळू आवाजात म्हणाल्या, "आज तू तो एकटेपणा भरून काढलास, जो मी अनेक वर्षांपासून अनुभवत होते." त्यांचा समाधानी चेहरा पाहून मीही मनातल्या मनात हसलो आणि नंतर माझ्या घरी परतलो. भाभीला जेव्हा केव्हाही वेळ मिळायचा आणि त्यांचे पती घरी नसायचे, तेव्हा त्या मला त्यांच्या जवळ ओढून घ्यायच्या. त्यांचं बोलावणं नेहमीच काही खास होतं. त्या क्षणी जणू काळ स्वतःला थांबवतो आणि आम्ही दोघं एकमेकांत पूर्णपणे हरवून जातो. त्यांच्या खोलीत घालवलेला प्रत्येक क्षण गोडसर आकर्षणाने भरलेला असे, जो हृदयाच्या गाभ्यापर्यंत पोहोचायचा. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुमचं या कथेवर काय मत आहे ते आम्हाला नक्की कळवा. जर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करणं विसरू नका. धन्यवाद.